श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव ओम गण गणपते नमः। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। मैत्रिणींनो, श्रावणातील 22 ऑगस्ट 2024 रोजी श्रावणातील गणेश चतुर्थी आलेली आहे। तर आपल्याला श्रावण संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेशाचे आणि भगवान शिवशंकरांचे भोलेनाथाचे काही प्रभावशाली उपाय करायचे आहेत। चला तर मग सुरुवात करूयात। श्रावणात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला असा कुठला उपाय केला असता इच्छापूर्ती होते? लग्न नवकर जमण्याची इच्छा असते, पण तुम्ही गणरायाला शरण गेला तर तुमची ती इच्छा नक्की पूर्ण करू शकता, ज्यामुळे तुमची इच्छापूर्ती होऊ शकते। मैत्रिणींनो, गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचा व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जातात। संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतं आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीला भक्त आपापल्या पद्धतीने व्रत करत असतात। गणपती बाप्पा हे मोठ्यापासून लहानापर्यंत सगळ्यांचे आवडते असे आराध्य दैवत आहेत। गणपती बाप्पा समरांगण अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा आणि शिक्षणाची आवड निर्माण करणारा देव आहे। यंदा 22 ऑगस्ट 2024 रोजी श्रावणातील संकष्टी चतुर्थी आलेली आहे। या दिवशी काही खास उपाय केले असता गणेशाचे विशेष कृपेचा अनुभव येतो आणि भगवान भोलेनाथाचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो। आता उदाहरणार्थ, तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करता किंवा अनेकदा तुमचं काम व्हावं म्हणून मेहनत घेता, कष्ट करता, पण तरी सुद्धा अडचणी येत आहेत, ते कार्य पूर्ण होत नाही। समस्या, अडथळे हे कायम तुमचे पाठ सोडत नसेल आणि यश आणि प्रगतीच्या मध्ये येऊन उभे राहते, म्हणजेच मेहनत केली जाते पण यथायोग्य फळ प्राप्त होत नाही। अशा वेळी काय उपाय करावा असे अनेक प्रश्न पुढे उभे राहतात। अशा वेळी सरळ भगवान शिवशंकरांना आणि श्री गणेशाला शरण जावे आणि आपलं मागणं त्यांच्यासमोर मनोभावे श्रद्धेने आणि विश्वासाने मांडावं। श्रावणातील विशेष असे संकष्टी चतुर्थीला उपाय केल्याने नक्की लाभ होतो, सकारात्मकता, अनुकूलता अनुभवायला मिळते, असा अनेकांचा अनुभव सुद्धा आहे। म्हणूनच श्रावणातील गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदीचे फूल आवर्जून अर्पण करावे। त्याचबरोबर यश प्राप्ती प्रगतीसाठी श्री गणेशाला 11 दुर्वाच्या 11 जोड्या मनोभावे अर्पण कराव्यात। तुमची यथाशक्ती 21 जोड्या अर्पण केल्या तर अतिउत्तम। त्याचबरोबर या दिवशी गणपती अथर्वशीर्ष आवर्जून म्हणावे। जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर कमीत कमी श्रवण करावे। तुम्ही जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असता आणि त्यामध्ये तुम्हाला यश येत नसेल तर संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती अथर्वशीर्षची 21 आवर्तने करावे। जर तुम्हाला व्यवस्थित गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही आवर्जून 21 वेळा ते पठण करावे। त्यामुळे गणेशाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि अडलेली कामे पूर्ण होतात। गणरायाच्या कृपेने इच्छित मनोकामना पूर्ण होतात। जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही अगोदर म्हणू शकता किंवा ऐकून सराव करून चांगल्यापैकी म्हणता आलं तर अतिउत्तम आणि त्यानंतर संकल्प घेऊन गणपती अथर्वशीर्षाचे पठण करू शकता। तुम्हाला गणेश अथर्व शीर्ष अवघड वाटत असेल किंवा म्हणता येत नसेल तर संकटनाशक गणेश स्तोत्र पठण करू शकता। या गणेश स्तोत्राने सुद्धा आयुष्यातील सर्व समस्या आणि संकट दूर होतात। परीक्षेत, स्पर्धेत, अभ्यास सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्टी चतुर्थी व्रताचरण आवर्जून करावं। हे व्रत मनोभावे करा। तर बघा, श्रावणातील संकष्टी चतुर्थीला काय वेगळे करायचे आहे? तर श्रावण हा भगवान शिवशंकरांना, महादेवांना समर्पित असल्याने या संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पासोबत महादेवांची सुद्धा आवर्जून आराधना करावी। गणपती बाप्पा हे शिवपुत्र असल्यामुळे गणपती बाप्पा आणि महादेवांची पूजा श्रावणामध्ये संकष्टी चतुर्थीला आवर्जून मनोभावे करावे। भक्त हो, फक्त कुठल्याही उपाय करताना मनामध्ये श्रद्धा, भक्ती, विश्वास असावा। श्रद्धा, भक्ती, विश्वास नसेल तर तुम्हाला कुठलाही उपाय केल्याचा अनुभव येणार नाही। आणि हो, त्यातल्या त्यात मनाची एकाग्रता, स्वच्छ मन हे हवेच हवे। एकाग्रता हवी म्हणजे काय? जर तुम्ही गणरायाच्या एखाद्या मंत्राचा जप करत आहात किंवा महादेवाचा एखादा जप करत आहात, ओम गण गणपते नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला श्रावणी संकष्टी चतुर्थी दिवशी जप करायचा आहे,
हा जप करायला तुम्ही सुरुवात केल्या, माळेवरून बोटे सुद्धा फिरवत आहात, तोंडाने जप सुद्धा चाललेला आहे, पण मनात मात्र घरामध्ये कोण कुठे गेले, घरामध्ये कोण काय करते, मुलं टीव्हीवर काय बघतात, किचनमध्ये कोण लुडूबुडू करते, या सर्व गोष्टीकडे जर तुमची लक्ष असेल तर तुमचं लक्ष गणरायाच्या भगवान शिवाच्या चरणापाशी नाही असा त्याचा अर्थ होतो. कुठलंही स्तोत्र जर म्हणायचं असेल तर तो स्तोत्र म्हणताना तुमचे ओठ जी सूत्र म्हणत आहेत पण मन मात्र दुसऱ्याच विचारामध्ये रमलेले आहे तर याला एकाग्रता म्हणत नाहीत. एकाग्रता म्हणजे तुमचं स्तोत्र पूर्ण होईपर्यंत मंत्र पूर्ण होईपर्यंत तुमचं लक्ष फक्त आणि फक्त भगवान शिवशंकरावर आणि श्री गणेश बाप्पावर आहे. गणपती बाप्पाचे शिवाचे सतत स्मरण व्हायला हवे, त्यासाठी कुठलाही स्तोत्र आणि मंत्र म्हणतात अर्थ आधी समजून वाचून घ्यावा, म्हणजे ते स्तोत्र म्हणता आपल्या मनामध्ये उतरायला हवेत आणि हृदयापासून यायला हवेत. या प्रकारे ज्यावेळेस आपण साधना करतो, उपासना करतो, नामस्मरण करतो, तेव्हा त्या साधनेचा, उपासनेचा, नामस्मरणाचा विशेष असा अनुभव सुद्धा आपल्याला येतो. तर आता आपण श्री गणेशाचे आणि भगवान शिवाचे काही उपाय बघूयात. नंबर 1, एखाद्याला खूप कर्ज झालेले आहे, त्या कर्जातून मुक्तता हवी असेल तर संकष्टी चतुर्थी दिवशी हा महा उपाय करावा. श्रावणातील संकष्टी चतुर्थी आलेली असून आपल्याला भगवान शिवशंकरांच्या शिवमंदिरात प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी जायचे आहे. 7 सफेद फूल कुठल्याही प्रकाराचे घेऊन जायचे आहे. त्यानंतर जर प्रदोष काळामध्ये 1 लोटा जलास समर्पित करायची अनुमती असेल तर प्रथम 1 लोटा जल समर्पित करावे. त्यानंतर एक स्वच्छ पांढऱ्या कपड्याने शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यावे. त्यानंतर 7 पांढरी फुलामधील एक करून समर्पित करावे. प्रथम अवधूतेश्वर महादेव या नामाचे स्मरण करून शिवाच्या कंकरवर समर्पित करावे. कंकरवर समर्पित करताना ज्या प्रकारे तुम्हाला कष्ट आहे, पैसा येत नाही, त्या व्यक्तीचे नाव घेऊन समर्पण करावे. या प्रकारे श्री गणेशाला, कार्तिक स्वामीला, अशोक सुंदरीला, जिथे माता पार्वतीचे हस्तकमल आहे त्या ठिकाणी जलाधारी आणि जिथे भगवान शिवाचे चरण आहेत अशा ठिकाणी अवधूतेश्वर महादेव भगवान शिवाच्या नामाचे स्मरण करून ते 7ही फुले समर्पित करावेत. समर्पित केल्याने 2.5 महिन्यात तुमचे काम पूर्ण झालेले असेल, पण मनात भगवान शिवाचा विश्वास आणि श्रद्धा ठेवून हा उपाय करायचा आहे. नंबर 2, श्रावण गणेश चतुर्थी दिवशी भगवान शिवशंकराच्या शिवालयात फक्त तुम्हाला 9 शमीपत्र अखंड, कुठेही पानं किडलेले किंवा तुटलेले नसावे. जर तुम्हाला शमीपत्र नाही मिळाले तर अखंड 9 तांदूळ शिवालयात घेऊन जावे. गेल्यानंतर शिवलिंगावरती उजव्या साईडला श्री गणेशाचे स्थान असते, त्या ठिकाणी 5 शमीपत्र मनोभावे श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत समर्पित करावे. त्यानंतर 3 शमीपत्र भगवान शिवशंकराच्या कंकरवरती श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करत समर्पित करावे. हे झाले 8 शमीपत्र. तर उरला 1. त्यानंतर उरलेले 1 शमीपत्र मनोभावे पूजाविधी झाल्यानंतर शिवालयाच्या उंबरठ्यावर उजव्या साईडला समर्पित करावे आणि 1 तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना मयूरध्वज स्मरण करून प्रज्वलित करावा. जो शिवभक्त शमीपत्राचा चतुर्थी तिथीला मनोभावे हा उपाय करेल त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये उपायाने श्री गणेशाबरोबर भगवान शिवशंकर कृपेने घरामध्ये धन, दौलत, सुख, समृद्धी आणि मुलांची बुद्धी तल्लख करतील. नंबर 3, एखादा व्यक्ती खूप आजारी आहे, त्या आजारातून बाहेर पडत नसेल तर भगवान शिवशंकराबरोबर श्री गणेशाचा सुद्धा चतुर्थी दिवशी मनोभावे हा उपाय करा. 1 स्टीलची नवीन वाटी, त्यामध्ये हिरवे मूग घेऊन 1 गुळाचा तुकडा ठेवा आणि 5 बेलपत्र त्यावरती ठेवून द्यायचे आहेत. जो व्यक्ती आजारी आहे त्यावरून ही वाटी 21 वेळा उतरवून घ्यायची आहे. म्हणजेच आपण लहान मुलांची ज्या पद्धतीने दृष्ट काढतो तशाच पद्धतीने आपल्याला आजारी व्यक्तीवरून 21 वेळा उतरवून घ्यायची आहे. ती वाटी आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर ठेवून श्री गणेशाच्या मंदिरात जायचे आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र बोलून श्री गणेशाच्या उजव्या हातापाशी आणि आपल्या डाव्या हाताकडे येईल अशा पद्धतीने ती खाली जमिनीवर ठेवून द्यायचे आहे. मनोभावे श्री गणेशाला प्रार्थना करावी. श्रावणातील अष्टमीला किंवा संकष्ट चतुर्थीला हा उपाय आवर्जून करावा, त्या व्यक्तीचा आजार नक्की बरा होईल. नंबर 4, संकष्टी चतुर्थी दिवशी किंवा श्रावणातील कुठल्याही एका
गुरुवारी तुम्हाला 7 किंवा 5 हरभऱ्याची डाळ घेऊन एका तांब्याच्या कलशामध्ये टाकून सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर भगवान सूर्यदेवांना त्या कलशातील जलाने अर्घ्य देत असताना ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत मनोभावे त्याची जी काही इच्छा आहे ती इच्छा लवकर पुरण्यासाठी हे जल समर्पित करा। नंबर 5, हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला सर्व पूजनीय देवता मानले गेलेले आहे। तसेच श्री गणेशाला विघ्नहर्ता सुद्धा म्हटले जाते। जे काही तुमचे आयुष्यामध्ये विघ्न आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला चतुर्थी दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या टेरेसवरती जायचे आहे, म्हणजे तिथून आपल्याला चंद्रदेवाचे दर्शन होईल। सर्वात प्रथम चंद्रदेवाचे दर्शन करून पूजा आराधना करून त्यानंतर खाली घरातील श्री गणेशाची मनोभावे पूजा करावी आणि 5 मोदक किंवा लाडू भोग म्हणून ठेवून मनोभावे जी काही तुमची इच्छा आहे ती श्री गणेशाला सांगावी आणि तुमच्या घरामध्ये जे काही गहू, तांदूळ, मूग डाळ जे काही आहे 1 चमचाभर घेऊन एका वाटीमध्ये कटोरीमध्ये ठेवावे आणि श्री गणेशाचा ओम गण गणपते नमः 1 माळी जप करावा। 1 माळी जप करून त्यानंतर जो भोग लावलेला आहे तो प्रसाद घरामध्ये सर्व सदस्यांना द्यावा। त्यानंतर जो गहू, तांदूळ ठेवलेले आहे ते एका डब्बीत ठेवून तुमचा एखादा व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी चाललेला आहे किंवा मुलं महत्त्वाच्या परीक्षेसाठी चाललेले आहे किंवा तुमचे कुठलेही महत्त्वाचे काम आहे त्या व्यक्तीला जाताना त्यातील थोडे जे काही वस्तू ठेवलेली आहे त्या व्यक्तीच्या खिशामध्ये द्यावे तर विघ्नहर्ता तुमचे ते सर्व विघ्न दूर करून ते काम पूर्ण करेल आणि त्यानंतर काम झाल्यानंतर ते खिशातील जे काही वस्तू तुम्ही ठेवलेली आहे ती काढून एखाद्या वृक्षाखाली विसर्जन करावे, पुरून टाकावे। नंबर 6, एखाद्या पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण तंटे होत असतात, तर श्रावणातील गणेश चतुर्थी दिवशी किंवा कुठल्याही चतुर्थी दिवशी आपल्याला फक्त 5 दुर्वा घ्यायच्या आहेत। तर आपल्याला दुर्वांचा बंडल न घेता फक्त 5 दुर्वा घ्यायच्या आहेत। या 5 दुर्वा घेऊन श्री गणेशाच्या मंदिरात जावे। तुम्हाला शक्य असेल त्यावेळी सकाळी किंवा संध्याकाळी जाऊ शकता आणि ज्या 5 दुर्वा घेऊन गेलेला आहात श्री गणेशाच्या मूर्तीसमोर जो श्री गणेशाचा दात तुटलेला आहे त्या दाताजवळ 5 दुर्वा ठेवून आपल्या मनातील मनोभावे काही मनोकामना आहे, पती पत्नीसाठी असो, आई वडिलांसाठी असो, मुलांसाठी असेल तर ती बोलून श्री गणेशाला प्रार्थना करावी। हा उपाय फक्त चतुर्थी दिवशीच करायचा आहे, तर गणेश तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील। मैत्रिणींनो, यातील कुठलाही उपाय करताना मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे। आपण यामध्ये कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून शिवपुराण, स्कंदपुराण, पद्मपुराण अशाच आध्यात्मिक पुराणातील आपण पंडित मिश्राजी महाराजांनी सांगितलेले तसेच आध्यात्मिक कथेतील हे प्रभावशाली उपाय आहेत। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम गण गणपते नमः टाईप करा आणि शिवभक्त श्री गणेश भक्त असाल तर लाईक सुद्धा करा। ओम गण गणपते नमः।